नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महायुती सरकारचा मोठा निर्णय, दोन्ही हप्ते एकत्रित सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। आणि महायुती सरकार आता महाराष्ट्रामध्ये बनत असल्या कारणामुळे महायुती सरकारने काही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, काही आश्वासने देती। तीच आश्वासने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीस जी पहिली आश्वासन दिलं ते म्हणजे नमो आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत। म्हणजेच काय, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात जी प्रतिवर्ष 12,000 रुपये मिळणार होते ते आता 15,000 रुपये करू, असं आश्वासन सुरुवातीस पहिल्यांदा दिलं। दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना असं सांगण्यात आले होते की जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याबाबत सुद्धा एक मोठा असा निर्णय घेतला होता, ते म्हणजे 3 लाखापर्यंत आम्ही कर्ज माफ करू असं सुद्धा देण्यात आलं। आता आपण पाहणार की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात जो निर्णय घेतला होता तो काय आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून आता प्रतिवर्ष 12,000 रुपये नाही तर थेट आता 15,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे, ते वाढवण्याचं आश्वासन दिलं। तसेच 3 लाखापर्यंतची कर्जमाफी सुद्धा आश्वासन त्यांनी दिलं। तर अशाच पद्धतीने जे आश्वासन आहे ते आश्वासनं दिली होती आपल्या। अशा पद्धतीने जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, याच्या योजनेच्या माध्यमातून आता 15,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत। तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होऊ शकते, कारण की महायुती सरकारने असे काही निर्णय सुद्धा घेतलेले होते। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।